महाशिवरात्री महापर्वाच्या पावन पर्वावर दिनांक 22 फेब्रुवारी 2026 रोजी नवापूर तालुक्यातील दानशूर व्यक्तिमत्व आदिवासी साखर कारखान्याचे चेअरमन तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते भरतभाऊ गावित यांनी सहकुटुंब कुलदेवी आई याहामोगी देवमोगरा मातेचे दर्शन घेत महाभंडाऱ्याचं आयोजन केलंय। सालाबादप्रमाणे भरत गावित सहपरिवार तालुक्यातील समर्थक मित्रमंडळी आणि नातेवाईकांसह देवमोगरा माता मंदिरात दर्शन घेऊन महाप्रसादाचं नियोजन करण्यात आलं होतं। यावर्षी भरतभाऊ गावित यांचा वाढदिवस याच दिवशी आल्यामुळे गावकरी आणि मित्रमंडळींसोबत साध्या आणि धार्मिक वातावरणात आई देवमोगरा मातेच्या चरणी वाढदिवस साजरा करण्यात आलाय। यावेळी आदिवासी परंपरेनुसार हिजारी घेऊन आईला कणी कंसरी अर्पण करण्यात आली आहे। तसेच भरतभाऊ गावित आणि त्यांच्या पत्नी माजी जिल्हा परिषद सभापती सौ संगीताताई गावित यांच्या हस्ते आई देवमोगरा मातेची सहपरिवार आरती करण्यात आली आहे। आईच्या चरणी नवापूर तालुक्यातील शेतकरी, व्यापारी आणि नागरिकांच्या सुख समृद्धी, उत्तम आरोग्य, प्रगती आणि सर्वांच्या कल्याणासाठी साकडं घालण्यात आलाय। भरत गावित परिवारातर्फे आयोजित करण्यात आलेल्या महाप्रसाद भंडाऱ्याचा लाभ शेकडो भाविकांनी घेतलाय। या प्रसंगी आदिवासी साखर कारखान्याचे चेअरमन भरत गावित, माजी जिल्हा परिषद सभापती सौ संगीताताई गावित, माजी आमदार निर्मलाताई गावित, युवा उद्योजक धनंजय गावित, नवापूर नगराध्यक्ष जयवंत जाधव, उपनगराध्यक्ष नरेंद्र नगराळे, माजी सभापती दिलीप गावित सर, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती बकाराम गावित, राष्ट्रवादी शहराध्यक्ष मनोहर नगराळे, बांधकाम सभापती भालचंद्र गावित, आरोग्य सभापती मिनल लोहार, पाणीपुरवठा सभापती शरद पाटील, नगरसेविका सविता नगराळे, नगरसेवक धमेश पाटील, उमेश चव्हाण, वतन अग्रवाल, संगीता देसले, अमृत लोहार, प्राचार्य जयश्री गावित, माजी सरपंच अविनाश गावित, भालचंद्र पाटील आदी मान्यवर उपस्थित होते। आई कुलदेवी देवमोगरा माता मंदिर सागबारा येथे नवापूर तालुक्यातील शेकडो कार्यकर्ते आणि भाविकांनी दर्शनासाठी उपस्थिती लावली होती। सातपुडा एक्सप्रेस न्यूजसाठी मुख्य संपादक सुनील गावित, नवापूर। देवमोगरा माता सालाबादाप्रमाणे दरवर्षी शिवरात्रीला, महाशिवरात्रीला देवमोगरा माताची यात्रा ही भरत असते आणि सर्व आदिवासी बांधव, सर्व तालुक्यातील, जिल्ह्यातील, राज्यातील, परराज्यातील लोक या ठिकाणी आदिवासी समाजाची कुलदैवत याहामोगी माता तिच्या दर्शनासाठी हे सगळे येत असतात। सगळ्यांना या ठिकाणी आनंद मिळतो, आशीर्वाद मिळतो आणि प्रत्येकाला या भागामध्ये आल्यानंतर एक वेगळाच अनुभव या ठिकाणी येतो। मातेचा प्रत्येकाला वेगवेगळा अनुभव आलेला असल्यामुळे दिवसेंदिवस भाविकांची संख्या ही या ठिकाणी सातबारा या ठिकाणी जंगलामध्ये वाढत आहेत आणि आम्हीसुद्धा दरवर्षी सालाबादाप्रमाणे या ठिकाणी मातेच्या दर्शनासाठी आलो होतो। माझं पूर्ण गाव धुडीपाडा हे या ठिकाणी आज आम्ही सर्वजण मातेच्या आशीर्वाद घेण्यासाठी आलो होतो आणि योगायोगाने आज माझासुद्धा वाढदिवस आणि वाढदिवस आपल्या गावकऱ्यांबरोबर, आपल्या लोकांबरोबर साजरा करावा म्हणून चांगल्या स्थळी आणि चांगल्या ठिकाणी चांगले विचार घेऊन या ठिकाणाहून आपल्याला जायचं आहे आणि त्या उद्देशाने, विचाराने आम्ही या ठिकाणी सगळेजण गावकरी एकत्र आले आणि सगळ्या मित्रमंडळी या ठिकाणी उपस्थित झाले आणि त्यांच्या सर्वांच्या उपस्थितीत आज याहामोगी मातेचं दर्शन घेतलं। देवमोगरा माताने सगळ्यांना आशीर्वादित दिला, सगळ्यांना उन्नती हो, प्रगती हो, सगळ्यांचं कल्याण हो या दृष्टीने आम्ही सगळ्यांनी माताकडं साकडं घातलं। माता नक्कीच सगळ्यांना चांगली बुद्धी, चांगले विचार, चांगलं आरोग्य, सगळ्यांना धनसंपत्ती देईल आणि हे येणारं नवीन वर्ष 2026 सगळ्यांसाठी, आमच्यासाठी सगळ्यांसाठी उन्नतीचं, प्रगतीचं, भरभराटीचं जावं असं माता चरणी मागितलं आणि मातेला हा सुद्धा आशीर्वाद मागितला की माता, माझा वाढदिवस आहे आणि वाढदिवसाच्या निमित्ताने समाजाची, जनतेची जेवढी सेवा माझ्याकडनं होत असेल तेवढी तू सेवा माझ्याकडनं करून घे, हा आशीर्वाद मी मातेकडनं मागण्यासाठी आलो आणि माता नक्कीच तो मला आशीर्वाद देईल एवढं या निमित्ताने सांगतो। आज या ठिकाणी सर्व मित्रमंडळी यांच्यासाठी आम्ही सगळ्यांनी एकत्रितरित्या हे जेवण ठेवलेलं आहे। महाप्रसाद आहे। महाप्रसादासाठी बरेचसे मित्रमंडळी, गावकरी, आजूबाजूचे लोक या ठिकाणी येत आहेत, महाप्रसादाचा लाभ घेत आहेत। सगळा आज आनंदाचा दिवस आणि हा आनंद सगळ्यांना असा दुर्गुणित होत राहो असं माता चरणी प्रार्थना करतो आणि पुनश्च या मातेच्या दर्शनासाठी आलेल्या सर्व भाविकांना, भक्तांना माता चांगली बुद्धी, चांगलं आरोग्य, लहान मुलांना चांगली बुद्धी,
चांगले विचार त्यांना देव आणि धार्मिकता ही देवमोगरा माताची दिवसेंदिवस ही प्रत्येकाच्या आदिवासीच्या मनामध्ये आणि ज्यांची श्रद्धा आहे आदिवासी समाजाच्या या कुलदेवतीवरती त्या सगळ्यांना आशीर्वाद हा मातेचा मिळो आणि तिची व्याप्ती आणि तिचं जे महत्त्व आहे हे सगळ्यांपर्यंत पोचावं एवढंच या निमित्ताने सांगतो. जय आदिवासी.